क्या बात आहे. कलाकारांचा हा युग आहे. कारण जी जी कला तुमच्यामध्ये आहे ती सादर करण्याचा हा युग आहे. तर आणि हा जो टायटल सॉन्ग आपण ऐकतोय तो नक्कीच त्यांची संकल्पना. सत्यम नक्कीच अप्रतिम अशी संकल्पना तुमचं नक्कीच आम्ही स्वागत करतोय. जबरदस्त तुमचं प्रयत्न राहिलेत आणि तुम्हाला देखील या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा नक्कीच देतोय. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. सौरव आमचे संदीप पाटील यांचे छोटे बंधू आहेत. सत्यम पाटील. सत्यम मस्त. कारण मला माहिती नव्हतं पण आज माहिती झालं. तर येस थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. थँक्यू सो मच सागरजी सर. नमस्कार मंडळी, तुमचा मनपूर्वक सहर्ष पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू. पहिलाच बॉल रवी पाटील अर्धा पाट खेचण्याचा प्रयत्न, लेग स्लिपला फिल्डिंग खराब, याचा फायदा लगेच. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉल लेग सी बाबा पहिला बॉल तेज सर्रार पडल्यानंतर बॉल खाली झाला, बीट केला बॅट्समन दिनेशला. डॉट बॉल आला. पॉवर प्लेचं पहिलं षटक रवी पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता लॉंग ऑनला अभिमन्यू भुईरला लेट कट करण्याचा प्रयत्न, बाकफुटला जाऊन स्पंज करायचा होता, पडल्यानंतर डॉट बॉल आला. आणि आमचे माननीय आमदार तुम्ही पाहता बालराम पाटील साहेबांचा जर कटावला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणारे फटका चालला. वन बाउन्स इन टू द फॅन्स. सीमा पार पहिला टप्पा घेत आलाय चौकार. All sala body line सीमा पार out of the use maximum. षटकार 6. संदीप पाटील बॅट्समन मारतो 4 सिक्सर. विकास केनी बॅट्समन संघाचा तो कीपर. थँक्यू. रवी पाटील याच्या वरती आक्रमण. मिनेशचा आडवा बॅट केसला, बॉल साला बॉन्ड लाईनच्या दिशेने लॉंग ऑनला. फिल्डर तिथे चांगली होतीये. या बॉल वरती फक्त मिळती आहे एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जातं. पहिलं पॉवर प्लेचं थोडं महागडं राहिलं. गोलंदाज रवी पाटीलचं ज्यानं धावा खर्च केल्या 15. महेंद्र पाटीलची कामगिरी आहे ती ऑलराऊंडर. मनोहर पाटील गोलंदाज टाकतोय बॉल यॉर्कर. क्रिकेट संघाचा बोलबाला झाला, गावदेवी संघाचा बोलबाला झाला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा. हे टायटल त्यांचं संगीत तुम्ही पाहताय. सर्व खेळाडूंची नावं या संगीतामध्ये तुम्ही पाहताय. आणि चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अभिमन्यू भोईर लेफ्ट हँडर आहे तो सज्ज झाला. याच वर्षी खऱ्या अर्थानं दहिसर 40+ संघ नव्यानं संजीवनी नव्या प्रेरणेनं खऱ्या अर्थानं करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते व्यक्तिमत्व भरत भोईर यांना 40+ला पुन्हा एकदा सर्वांना एकत्र आणणं. चांगला क्रीडांगण देखील तुम्ही पाहताय. नक्कीच त्यानं बनवलंय 40+ साठी आणि रोज सराव होतोय. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट कीपर दीपक पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉल. एक जबरदस्त कीपर आहे त्या दीपक पाटीलला तुम्ही कीपरच्या भूमिकेमध्ये पाहता. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला भेटेल. याचं कारण पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. या षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये अडकवण्याचा प्रयत्न जरूर राहिला अभिमन्यूचा. आता दुसऱ्या अटेला जोपर्यंत बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धाबा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती
रन संख्या 16 या आकड्यावरती. निलेश आला आता स्ट्राईक इनला. जो सलामीला गेला आता तो मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक भेटतीये. या षटकातील पुढचा बॉल. टॅपिंग स्ट्रोक पाहिला. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर वेगानं आलाय. संजय पाटीलला तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉलवरती दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. लेझी क्रिकेट. थोडी खराब फिल्डिंग झाली दहिसरच्या बाजूनं. या 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना 18 या आकड्यावरती 18 नंबर जर्सी विराट कोहलीची तुम्ही पाहता. T20 वर्ल्ड कप नक्कीच उचललाय. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला विराट कोहली. शफल खेळण्याचा प्रयत्न. त्या दिशेमध्ये बॉल. निलेशला बीट केलं या बॉलनं. आलाय आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलमध्ये फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस. बॉलचा एज लागला. बॉल मागे गेलाय. जानू भोईर इथे काय करतोय. जानू भोईर यांना तुम्ही पाहता फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये फर्स्ट स्लिपला. या बॉलवरती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर चालला 19 या कड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. कमबॅकिंग षटक आतापर्यंत अभिमन्यूचा. बॉल चालला नदी कार्पेट बॉल इलायच्या दिशेनं. फिल्डर वेगानं बिंदास भोईर आला. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. दुसरा 12 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. धावा फलकावरती तुम्ही पाहता त्या 10.50 सरासरीनं 21 रन. ब्रिजेश पाटील गावदेवी आईचा आशीर्वाद लाभला. गावदेवी आईचा आशीर्वाद लाभला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. संजय पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू डॉट फेकला. हा संगीत तुम्ही टायटल सॉन्ग याचे नक्कीच सत्यवाद पाटील यांना गायलेलं हे संगीत तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न. बीट केला संजय पाटील हे षटक तुम्ही पाहता. 3रं. पहिल्या ओव्हरमध्ये रवी पाटील महागडा ठरला ज्यानं धावा खर्च केल्या 15. त्याच्यानंतर तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या धावा 6 खर्च केल्या. या षटकामध्ये देखील संजयनं 2 डॉट बॉल फेकल्यात. पायचातला कडा. बॉल मागे चालला. फिल्डर जानू भोईला तुम्ही पाहता अप्रतिम फिल्डिंग. जेव्हा बॉल केला तेव्हा स्टॉप नक्कीच केला. काशीनाथजी पाटील माजी सभापती पंचायत समिती पनवेलचे आहेत आणि यांना लाईव्हला हे मॅचला एन्जॉय करतात आणि या स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं नक्की डोनेशन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब असला पल्ल्याचा सीमा पार षटकारचा. रतन पाटील बेस्ट बॉलर. भगवान पाटील जुना फिल्डर. योगेश पाटील गोलंदाज स्पिनर. लहू मलेकर फिल्डर. गुरु मलेकर बेस्ट फिल्डर. दीपक पाटील हाय बॉलर. हरेश पाटील जयेंद्र पाटील टीमचे आहेत सपोर्टर. आहे दिलदार देवेंद्र मडवी स्पॉन्सर संघाला लाभला. 40+ गावदेवी 40+ हे संगीत तुम्ही पाहता. सत्यवानजी पाटील यांच्या गायनातून गायलेलं हे क्रिकेट हे भव्य दिव्य तुम्ही संगीत ऐकलं आणि खऱ्या अर्थानं आता क्रिकेटला देखील तेवढीच मागणी आली. मग तुम्ही भिवंडीमध्ये जाल तर तुम्हाला 3 40+ असोसिएशन आहेत.
आणि कल्याण डोंबिवलीची 1 आहे आणि त्यानंतर रायगडमध्ये देखील असोसिएशन 40+ आहेत आणि 40+ला खूप चांगली मागणी आता आली आहे कारण की 40+ होऊन देखील एखाद्या युवकाला लाजवेल अशी फिल्डिंग देखील तुम्ही 40+च्या माध्यमातून पाहाल. ॲज द बॅटर म्हणून आता देखील आम्ही वय वर्ष 40 ओलांडली असली तरी आम्ही षटकार मारू शकतोय हे सांगत असताना बॉल द्यायचा लगेच पहिल्या नक्कीच. आता मात्र ग्राउंड देखील कमी गावांना उपलब्ध आहेत हे आमचे सर्व मान्यवर तुम्ही पाहता हे दाखवलं जात आहेत फॉर्च्युनिटीच्या माध्यमातून जे माजी सभापती पंचायत समिती पनवेल काशीनाथ शेठ पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला 4,000 रुपये जे नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून फॉर्च्युन इव्हेंट्स एक चांगली क्वालिटी चांगली क्लॅरिटी तुम्ही पाहता एक ब्रँड बनला आणि आजपासून अखंड हरिनामाचा सप्ताह देखील आमच्या दहिसरमध्ये आहेत आणि आज सुरुवात झाली. आज निवृत्ती महाराज यांचं उसाटणं यांचं कीर्तन देखील आहे. नक्कीच तुम्ही देखील 3 दिवसाची सप्ताह नक्कीच तुम्ही देखील लाभ घ्या आणि आमच्या त्या लाईव्हच्या माध्यमातून मायबाप प्रेक्षकांना असेल आमच्या जगांना ही नम्र विनंती. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रनसंख्या 25-28 या आकड्यावरती. ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉडीला इच्छा दिशेनं मिसफील झाली आहे. दुसऱ्याला अटेंड करतात तिसऱ्याला चाललंय काय फिल्डिंग करत असताना अभिमन्यूला तुम्ही पाहता या बॉलवरती मिळत आहेत 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती बिनगडीबाद 30 चांगली सुरुवात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरा आणि या षटकातील शेवटचा बॉल. आडवा बॅटनं केसला बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं रवी पाटील आल्यात आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. तिसरा या षटकामध्ये जर विचार केला संजय पाटीलनं धावा खर्च केल्या 10 DJ. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 31 या आकड्यावरती दहिसर देखील समर्थक मोठ्या प्रमाणात आल्यात. नक्कीच एखादा धंदा सोडून आमचे रिक्षावाले देखील आहेत. रिक्षाचा आता 1000-1200चा धंदा सोडून ते आता दहिसरला सपोर्ट करण्यासाठी आमचे निलेश गौरी इथे आल्यात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. आमचे माधव पाटील असतील आमचे डॉक्टर रोहित भोईर मिलिंद पाटील साई पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. मिनेश चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होतीये. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार चांगला तो खेळतो हा आपल्या टीमसाठी. शेवटचं स्लो गोरचं डे टूरचं हनामारीचं षटक या डॉक्टर रोहित भोईर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या रोहित भोईर एक डॉक्टर खऱ्या अर्थानं दहिसरमध्ये पहिले डॉक्टर आमचे रोहित भोईर ह्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. आज बरेच नक्कीच लहान मुलं पाहता. आज बऱ्याच शाळांना सुट्टी देखील आहे मकर संक्रांतीच्या. काही शाळा आज रोहिंच्या शाळा सुट्टी नसल्या देखील आज दहिसरची मॅच आहे. ते छोटे छोटे मुलं आज वडील खेळतात त्याची मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. तुमचं देखील नक्की स्वागत करू. स्लोगोरचा डेटोरचा हनामाईचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण पाटील लेफ्टी गोलंदाज. पहिलाच बॉल चांगला बॉल आहे आणि तुम्ही कीपर आता दीपक पाटीलला जबरदस्त कीपर आहे. दीपक पाटील रेग्युलर क्रिकेट देखील ते खेळतात कीपरच्या भूमिकेमध्ये. त्यांना आम्ही पाहतात तर रेग्युलर मधून ते 40+ कित्येक वर्ष ते देखील त्यांना देखील संधी मिळतीये. फुल टॉस व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये पडला तोपर्यंत बिंदास भुईर बॉल वरती जातील तोपर्यंत मिळतात धावा. धावफलकावरती 2 स्कोर पुढे चालला 33 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल लाईन चांगली आहे. डॉट बॉल आला. डॉट बॉल असं वाटलं की शरलापासून 2 रन लेग ब्रेक. चांगला लेग ब्रेक करतोय प्रवीण पाटील. नक्कीच आम्ही देखील त्याला पाहिलंय गोलंदाजी करताना. जबरदस्त गोलंदाज आहे. या टीम मध्ये जागा भेटली आहे. गती कमी केली. वॉट अ कीपर. एकदा कीपर साठी टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. काय जंप घेतली दीपक पाटीलनं.
अप्रतिम बॉलला स्टॉप केला. नक्कीच उल्लेख केला दीपक पाटीलचा, एक जबरदस्त चांगले किपर आहेत आणि नक्कीच बॉलला त्याला स्टॉप केला. थोडा वर्ण बॉल होता. डान्सरचे प्रेक्षक देखील आले आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. फलंदाजी ते बाद झाला. पहिला धक्का लागलाय टीम धानसर संघाला. धाबा धावपलकावरती 33 आकड्यावरती विश्वनाथ आला बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. जबरदस्त क्रिकेटर आहे. एक काय त्यानं देखील गाजवला. आता 40च्या माध्यमातून तुम्हाला देखील संधी मिळते. किरण मात्रे देखील वाट पाहत होते की आम्हाला देखील संधी भेटेल, पण रेग्युलर क्रिकेट ते आज खेळतात. आता नक्कीच नियमअटी तुम्ही पाहता. माजी उपसरपंच धानसर ग्रामपंचायतचे सुरेश जी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका बनवला. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. जानू भोईर धावतात, त्यांना बीट करेल. बॉल सीमा पार. चौकार. याला महत्व नाही. तुम्ही अशा प्रकारे किती दान करताय याला खूप मोठं महत्व आहे. या नक्कीच तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि किशोरजी पोरजी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सागरजी भोईर साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे डॉक्टर रोहित भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दैसरचे जावं आहेत नक्की खऱ्या अर्थानं सागर आणि ते देखील मॅचला एन्जॉय करण्यात येईल. अशा रीतीनं षटक संपलं. चौथं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रनसंख्या 39 आणि 40 धावेचा पाठलाग आता करायचा गावदेवी दहिसरला. 10ची सरासरी. ऐकूया 40 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील दहिसरच्या बाजूनं की या रोखल्या जातील टीम धानसरच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये सागर चरणचा आवाज मायक्रोफोनवरती. धन्यवाद. येस, नक्कीच व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय धानसर गावची ओळख आणि खऱ्या अर्थाने आज या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव ज्यांचं आपण ऐकतोय पॅकर्स म्हणून, ते आदरणीय योगेश शेट घरसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत. दादा स्वागत आहे तुमचं. काल रात्रीमध्ये देखील आम्ही किरवलीच्या स्पर्धेमध्ये दादांना पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून कार्तिकेय कनिक्स 11 जय गणेश्वर धानसर संघाला खेळताना पाहिलं. त्या संघाचे पुरस्कर्ते म्हणून तिथे दादा नक्कीच होते आणि चांगला खेळ त्या संघाने देखील केला होता. शेवटी हार जीत होत असते, परंतु चांगला परफॉर्मन्स दाखवला. किशोर पोरजी देखील आलेत. किशोर तुमचं देखील स्वागत आहे नक्कीच या व्यासपीठावरती. पालेखुर्दचे सन्माननीय सागर शेठ भोईर इथे आलेले आहेत, तर त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. आणि तर आपण वेळ आहे आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे नक्कीच आपण वळणार आहोत. तर इथे उपस्थित असलेले आमचे सन्माननीय गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खरोखरच जबरदस्त व्यक्तिमत्व, धानसर गावामध्ये नेहमीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. तर आदरणीय गोल्डन मॅन योगेश दादा घरस साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. आमची ही सर्व मॅनेजमेंट कमिटी, श्री गावदेवी क्रिकेट संघ, धरणा 40+ ते सर्व आयोजक यांच्या वतीने स्वर्गीय गंगाराम शेठ मडबी स्मृती चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये आदरणीय सन्माननीय योगेश दादा घरस साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धानसर गावचे आदर्श व्यक्तिमत्व योगेश दादा घरस साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय स्क्रीनवरती. फॉर्च्यून इव्हेंटच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि नक्कीच आमचे देवेंद्र दादा मडवी यांचे क्लासमेट आहेत नक्कीच, आणि खूप मोठी उंच भरारी या व्यक्तिमत्वाने हस्तगत घेतलेली आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण चांगला प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिलेला आहे.
याचबरोबर आमचे धानसर गावचे स्टार किशोर पोरजी यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. एक अप्रतिम असे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. अजूनही तोच दम, अजूनही तीच दमखम नक्कीच आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. याचबरोबर आमचे सागर भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान इथे घेतोय. सागर भोईर साहेब नक्कीच चांगलं कार्य त्यांचं पालेखोरच्या विभागामध्ये MIDC विभागामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. सागर भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. सर्व मॅनेजमेंट कमिटी आमची, श्री गावदेवी क्रिकेट संघ, डॉक्टर, क्या बात आहे. पहिले असले तरी अभिमान आहे, पहिले असले तरी तो गावाचा स्वाभिमान आहे. आणि डॉक्टर रोहित भोईर यांचा सन्मान आपण घेतोय. भरतशेठ भोईर यांचे सुपुत्र आहेत डॉक्टर रोहित भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि याचबरोबर सुरेश दादा पाटील यांना देखील विनंती करेन, आमचे धरणा गावचे आदर्श व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान देखील आपण इथे घेणार आहोत. ते डॉक्टर रोहित यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. यस, इथे सन्मान होते आमचे सामना सुरू ठेवा. मॅच सुरेश सुरू पाटील ठेवा. यांचा सन्मान होते. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत धानसर. तर धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, तुमचा आभार. बोले आपण मॅचकडे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. यानंतर सेकंड राऊंड काटई यांच्या विरोधात. यातून जो संघ जिंकेल ती लढत होईल. काटई संघ, अर्जुनभाई यांचा संघ एक सामना जिंकलाय आणि त्यांना आता कोणता संघ येईल हे आपल्याला पाहायचं आहे. हो टू कॉमेंट बॉक्स. सागर. धन्यवाद संदीप सर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅच ऑन आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करायचे. तर दैसर संघाला आता धावा बनवायचेत आणि आपण पाहतोय किरण पाटील, स्वप्नील पाटील आणि वैभव पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चला मॅच ऑन. रवी पाटील आणि फलंदाज आपण पाहतोय बिनदास भोईर. पहिलं षटक प्रवीण गरत. स्लोवर वन स्वीप करतोय, डीप कडे जरूर फिल्डर रेडी आहे. चेंडू अडवण्याची तयारी आणि पहिला दमदार स्ट्रोक आलाय, हा चौकार. तीन षटकार ठोकले तर संकेत पाटील यांच्याकडून 1000चं प्राइज. ऑन साइडला ठोकलाय दिमागदार आणि अगदी आपल्या स्टाईल मध्ये पंचांचे इशारे, मात्र इथे चौकार. बॅनर हिट. भरत शेठ यांचा बॅनर आहे आणि सागर शेठ यांचा बॅनर आहे बघा. त्या बॅनरला जर हिट केला तर 2000 आणि पुरस्कर्ते विकास केनी यांच्याकडून हे प्राइज आहेत. ऐवा कॅच साठी प्राइज आहेत, 3 धावेसाठी सुद्धा प्राइज आहेत. मिथुन मडवी, विकास केनी, ऐवा कॅच बाळाराम मडवी. बॅनर हिट, पंचांचा इशारा येतो. यस, पाहूया आपण एक्झॅक्टली तिकडे चेक करूया. षटकार आहे. यस, षटकार. मिळतील 6 धावा. का बॅटिंग होते, धावसंख्येचा पाठलाग करायचे. विनिंग टार्गेट पाहिलं, विजयासाठी लक्ष 40 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात मात्र दमदार दैसर संघासाठी बॅटिंग करत असताना रवी पाटील, बिंदास भोईरला आपण पाहतोय. प्रवीण गरजचे पहिलं षटक, 40 धावांचं टार्गेट. किरण पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. रवी पाटील यांना षटकार हॅट्रिक साठी आणि संकेत पाटील यांच्याकडून बिंदास भोईरला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. दैसर 40+. यस, डीप कडे खेळला, गॅप मध्ये फटका, पाठलाग करताना क्षेत्ररक्षक आणि चेंडू गाठेल सीमा रेषा. आणखीन एक चौकार.
40. चा पाठलाग करायचे. इक्वेशन अनालिसिस 16 मध्ये करायचे. 23 एकूण धावफलक 70. 40 चा टप्पा ओलांडायचे. दैसर 40+ विरुद्ध दानसर 40+. इथून जर कमबॅक करायचा असेल तर दानसर 40+ ला विकेटची नितांत गरज आहे. मात्र जो खेळ सुरू आहे दैसरच्या बाजूनं अप्रतिम. सावधानतेने खेळताना 16 बॉल 23 ची गरज. स्लोअर वन टॅप करतो चेंडूला. इनसाइड सर्कल चेंडू अडवला. प्रयत्न छान आहे. सिंगलला धावफलक पुढे सर्कल. विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 15 मध्ये 22. 15 चेंडू 22. दानसर 40+ विरुद्ध दैसर 40+. पॅव्हलियन मध्ये पाहतो पाठी राखे. सामना सोडायचा नाही. मागचा सामना अटीतटीचा पाहिला. खुटारी विरुद्ध काटे 40+. आणि त्यानंतर आपण ही लढत पाहतोय धानसर विरुद्ध दैसर 40+. 15 मध्ये 22. 40चं टार्गेट. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होणार. राऊंड विकेटनं लो फुल टॉस लॉफ करतो ऑन साइडला आणि मिळतील 4 धावा. सामना सोपा होत चाललाय दैसर 40+ संघासाठी. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 14 मध्ये करायचं. 18. टार्गेट 40. राऊंड विकेट. आणखीन एक लॉफ. लॉंग ऑन ला कोणी नाहीये. व्हेरी क्लोज आणि येईला उतुंग षटकार.
सामना सोपा झाला. आता 13 मध्ये करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन 40चा पाठलाग. 6 धावा जरूर मिळाल्यात. संघ आगीकूच करत असताना धावसंख्येचा वेग वाढलाय. अगदी उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना दैसरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग सुरुवात सलामीवीरांची कशी असावी आणि त्या चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक. 13 मध्ये 12. लक्ष विद्या मॅचकडे हॅट्रिकसाठी पारितोषिकांची लय लूट सुद्धा. मात्र सामना बॅटिंग करताना दैसर 40+ सोपा झाला. अजूनही सामना गेला नाहीये. डान्सर 40+. 13 मध्ये 12. काय येऊ शकतो. आज काटे 40+ न गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला. मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांतील भेदकता आक्रमकता महत्वाची. 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. 12 मध्ये 11. चला थोडा स्पीडअप ठेवा. अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे. विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना. 12 मध्ये 11. 12 चेंडू 11 धावा. स्टेजवर आपण पाहतोय सर्व सन्मानी आमचे पाहुणे मंडळी. या स्पर्धेसाठी सुंदर अशी पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल. सर्व दानशूर दात्यांचा आपण धन्यवाद देऊया. तर काटे 40+ चे कॅप्टन आपण रेडीला. काटे 40+. यानंतर विनर्स या मॅच मधील विनर्स विरुद्ध आपली लढाई होणार आहे. तर आपण अगोदरच रेडी राहा. 12 चेंडू 11 धावा आणि गोलंदाज झालेत संतोष. डान्सर 40+. पहिला चेंडू चढवला. हल्ला डीप कडे आहे. फिल्डर झेल होणार का. झेल सोडला आणि याचा फायदा मिळेल. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागेल. अगोदरच गुंतवणूक कमी आहे. धावसंख्येचा जो आपण तफावत पाहिली त्यामध्ये जर बॅटिंग करणारा दैसर संघाचे अंदाज बांधले तर तो संघ मार्गक्रमण करतोय. 40चं लक्ष 31 झाल्यात. 11 मध्ये 9 पाहिजे. डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. समोर ठेवला. लॉफ केला. लॉंग ऑफला फिल्डर रेडी आणि सोडलाय झेल. वारंवार चुका डान्सर 40+ कडून. विनिंग कॅल्क्युलेशन जरूर आपण पाहतोय मैदानावर. धावफलक एकूण धावा संघाची धावसंख्या टोटल 40चं लक्ष असताना एकूण धावा 33. 10 बॉल आणि 7ची गरज. ऑन साईडला ड्राईव्ह करतो. डीप कडे फिल्डर रेडियम. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी तयारी दाखवली. नकार दिला. यस तयारी तर होती. मात्र जी बॅटिंग केली आज डान्सरच्या 2 शूर सलामीवीरांना. गुड बॅटिंग. रवी पाटील बिंदास भोईर. धावा 34. 9 मध्ये 6. सोप्या पद्धतीनं वाटचाल करताना दैसर 40+. 9 बॉल 6. कमबॅक करायचा असेल तर विकेट. मात्र डान्सरनं जी फिल्डिंग मध्ये साथ मिळाली नाही त्या कारणास्तव संघ थोडा मागे पडला. पायसे इथून शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. 9 बॉल आणि 6ची गरज. लॉफ केलाय सहज बॅटच्या मधोमध आणि यस इशारा येईल. पंचांचा इशारा. मॅच फिनिश. सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकला दैसर 40+ या संघानं. ही बघा गुणवत्ता. अगदी मनगटी टाकतीच्या साहाय्यानं आणि लॉफ केलं. 6 धावा. तर सामनावीर मॅन ऑफ द मॅच. टॉस होईल. या लगेच दैसर 40+ आणि त्यांच्या विरुद्ध असतील ना काटे 40+. आणि आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आपण पाहूया स्कोर कार्ड. तर मॅन ऑफ द मॅच ठरले बिंदास. 10 मध्ये 21. एकदा जोरदार टाळ्या बिंदास यांच्यासाठी. मॅन ऑफ द मॅच सामनावीर. तब्बल 10 विकेटनं हा सामना जिंकला आणि तब्बल आपण पाहतो 8 चेंडू राखून हा दणदणीत विजय प्रस्थापित केला टीम दैसर 40+. चला टॉस होईल. बिंदासला सामनावीर देऊया आपण. बिंदास भोईर. आणि मी संदीप सरांना विनंती करेन टॉस लगेच होईल. काटे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध दैसर 40+. धन्यवाद. चला बिंदास आपण लगेचच यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी. आणि टॉससाठी देखील कॅप्टन भरत दादा आपण या. भरत भोईर. आणि तिकडे नक्कीच काटे टीमचे कॅप्टन दादांना विनंती असेल की आपण लगेच या. यानंतरची लढत काटे 40+ आणि दहिसर 40+ या 2 संघांमधली लढत असेल सेकंड राऊंड. तर इथे बिंदासला आपण मॅन ऑफ द मॅच देतो. मी योगेश दादा घरत साहेबांना विनंती करेन. योगेश दादा या. आपल्या शुभास्ते इथे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. तर काटे 40+ टीम कॅप्टन. तर सन्माननीय योगेश दादा घरत साहेबांच्या शुभास्ते आपण इथे
बिंदास याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देतोय. जबरदस्त